या बातमीचे प्रायोजक आहे SK CNG पंप। आमचा पत्ता जुना पुणे नाशिक हायवे, गोवर्धन डेअरी समोर, शेवाळवाडी, मंचर। इथे आमचा ड्रायव्हर त्यांच्या हातापाय पडला तरी ड्रायव्हरला वर चढून त्यांनी ड्रायव्हरचे गचुरं पकडून खाली वाढा तर ड्रायव्हरला हाणा लागली। तर मी मध्ये गेलो, त्यांच्या पाय पडायला आणि त्यांच्या पाया पडत होतो स्वतः। त्यांनी माझ्या बी अंगावर हातावर काठ्या मारल्या त्यांनी पाय पडत असताना। तर मग आता ह्या मुलीचा नवरा तिथं होता, ह्या मुलीच्या नवऱ्याला पण त्यांनी मारल्यामुळं ही मुलगी पळत आली, त्याला धरायला गेली तिच्या नवऱ्याला धरताना त्या पोराने काय केलं, हिला पण असं धरलं, कपड्याला धरलं आणि वळलं आणि हाणमार केली। ही एक मुलगी ही एक पळत आली, हिला पण हिचे कपडे फाडले, हाणमार हिला पण केली। यांच्या छातीत लाथा बुक्या मारल्या आणि ह्या बघा येतो झोपेतून नेटकत उतरून खाली आलता। फक्त काय झालं म्हणून विचारित होता त्यांना, तर विचारताना मरणाचं ह्यांना मारलं, डांबरीवर खाली पाडू हाणलं काठ्याने। तुम्ही कुठे होते? मी तिथंच होतो त्या ठिकाणी। तुम्ही स्वतः पाहिलं? मी स्वतः पाहिलं। तुमची आता मागणी काय? आमची मागणी एकच की ज्यांनी अत्याचार केलाय त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे। इथे पोलिसांकडून सहकार्य मिळते का? आता सहकार्यातून ते ज्ञान तर काय आम्हाला हे नाही। घटना किती वाजता घडली? घटना एक दीडच्या टायमाला घटना घडली। पोलिसांनी कोणाला अटक केली वगैरे काय केली? आणि काय कोणाला अटक केलेलं नाही। आणि आमचं एक म्हणणं आहे की जे मुलं होते का हाणायला त्यांना इथं पोलीस स्टेशननी इथं जमा करावे, आमच्या समोर सामने करा, तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे। हा, एवढीच आमची नम्रतेची विनंती। ड्रायव्हर कसं काय मार खान म्हण, तुझी चूक, तुम्हाला हाणला आमचं, तर बाकीच्या गाड्या सगळे उभ्या राहिल्या, आमच्या पूर्ण तमाशाच्या गाड्या उतरले खाली। कमून हानीचा भाऊ काय कारण भाऊ, आमच्या ड्रायव्हर काय चुकलं विचारायला गेले, पूल पेलेले होते दोघं एक गाडीवाला, मी त्यांना मला दाखवा, मी लगेच त्यांना ओळखू शकतो, 0 मिनिटात ओळखू शकतो, 2 जण होते। आणि मग त्यांनी लगेच फोन चालू केले आणि आमका तमाशावाले आमचे नरडण गाड्या जाऊन दे ना, आमच्या पुढे काहीच व्हायना। आणि त्यांनी भले पोरं बोलवले, ते बरं आताच नाही आले, ते दांडे घेऊन आले आणि लगे आले तर लगेच हाणायला सुरुवात केली। अशी हाणायला सुरुवात केली की आता लगेच आमच्या लेडीज राहतात, लेडीज जाऊन हाणायची काय गरज? हा बरं, बिचारे बाया पाहायला आल्या, कशाहून भांडणं चालले काय, त्या 2-3 बायांना मरणाच्या हाणलं त्यांनी। हे मी स्वतः डोळ्याने माझ्या पाहिलेले, मला माहिती आहे ते सुरुवात कशी झाली। मला तुम्ही त्यांना ओळखू शकाल? हो, मला दाखवा आता, तुम्ही ओळखतो ते 2 जण आहेत, एक गाडीवाला आहे। विठ्ठलभाई भाऊमान नारायणगावकर यांच्या तमाशाच्या कलाकारांना आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मारहाण झाली। ह्या तुमच्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे सर, काय अपडेट आहे? सदर फिर्यादीच्या तक्रारीवरून घारगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झालेला आहे। 323, 324, 504, 506, 354 आणि 427 जुनं जे सेक्शन होतं त्या जुन्या सेक्शनप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। तो गुन्ह्यातील आम्ही 5 संशयित लोकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि बऱ्यापैकी आम्ही फिर्यादीला समजावून सांगण्यात यश आलेलं आहे। यापुढेही मी आपल्या माध्यमातून असं नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारच्या जर कुठं घटना घडत असतील तर आपण नुसती बघ्याची भूमिका घेऊ नये, आपण तिथं स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं आणि अशा घटना घडणार नाहीत याकरता नागरिकांनी सुद्धा दक्ष पोलीस म्हणून आम्हाला मदत करावी, अशी मी आपल्या मार्फतीने विनंती करतो। घरातील महिलांना प्रचंड मारहाण झालेली आहे, त्यांचे कपडे फाडलेले आहेत, पुरुषांना सुद्धा डोक्याला गंभीर जखमा झालेल्या आहेत। बरोबर आहे, घटना आपण सांगता त्याप्रमाणे घडलेली आहे। त्या घटनेची दखल घेऊन आम्ही त्या अनुषंगाने जे शिक्षण अप्लाय होतात ते सगळे शिक्षण अप्लाय केलेले आहे। आरोपींना अटक केलेले आहे। आरोपींना अटक करून माननीय न्यायालयासमोर हजर करून आम्ही जास्तीत जास्त दिवस PCR घेऊन यातील जे पीडित आहेत पीडितांना न्याय देण्याचा 100% प्रयत्न करू। थँक्यू सर। धन्यवाद। तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा। स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज। आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार। आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54।